नमस्कार कृषी मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि किंवा फार्म पॉवर्स अँड मशिनरीज हा कोर्स बघतोय. ठीक आहे. ॲग्रिकल्चरला लागणारे जे काही टूल्स आहे, इम्प्लिमेंट्स आहे, इंजिनिअरिंग इम्प्लिमेंट्स आहे, त्याचा आपण अभ्यास करतोय. तर बघा, आता आपण थ्रेशिंगपर्यंत जे काही फार्म मेकॅनायझेशनसाठी जे काही इक्विपमेंट लागले ते आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. तर आपण एका मेजर आणि लक्ष देऊन ऐकलं तर तितका सोपा आणि दुर्लक्ष केलं तर तितकाच अवघड वाटणारा असा टॉपिक आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत. कोणता? तर इंजिन. काय? इंजिन. जे काय आपण ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स वापरतो ते ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टर लागते, पॉवर टिलर लागते, अजून वेगवेगळे जे काय कंबाईन हार्वेस्टर असते, हे जे काही मशिनरीज आहे त्यांना स्वतःचे इंजिन्स असतात. ठीक आहे. इंजिन्स म्हणजे काय? तर त्याचा सुद्धा अभ्यास करणे आपल्याला अभिप्रेत आहे ना, बरोबर. तर आता ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे काही मशिनरीज आहे तर त्याच्यामध्ये जे काही मशीन्स किंवा जे काही इंजिन बसवलं जातात, ठीक आहे, म्हणून आपल्याला इंजिनचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, सुरुवात करूया. हीट इंजिन. हीट इंजिन काय हो? हीट इंजिन शब्द लिहिला, काय याचा अर्थ? हीट इंजिन काय डेफिनेशन करता येईल? An engine which converts heat energy into mechanical work. बघा, काय डेफिनेशन सांगितली मी? An engine which converts heat energy into the mechanical work. कसं? बघा, एखादा इंजिन आहे, त्या इंजिनमध्ये आपण फ्युएल सप्लाय केला. ठीक आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, अजून काय जे काय ते कोल असेल, गॅस असेल, जे काय वेगवेगळे जे फ्युएल्स आहेत ते आपण त्या इंजिनमध्ये टाकले. त्याच्यानंतर ते फ्युएलचं कंबशन झालं. ठीक आहे. कंबशन झालं आणि हीट तयार झाली. ठीक आहे. कंबशन झालं, एक्सप्लोड झालं जे फ्युएल आणि हीट तयार झाली. हीट तयार झाली, सो दॅट इज नथिंग बट द एनर्जी. ठीक आहे. आणि ही जी हीट एनर्जी आहे ती आपण आपल्या मानवाच्या भल्याकरता, ओके, फॉर द वेलफेअर ऑफ ह्युमन काइंड आपण ती वापरतो. त्या मशीननी तयार केलेली हीट एनर्जी आपण मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे काय? सपोज बाईकचं एक्झाम्पल घ्या. पेट्रोलवर बाईक चालते, पेट्रोल टाकला, बाईक स्टार्ट केली. ठीक आहे. बाईक स्टार्ट केली, इंजिन काय करते? पेट्रोलचं कन्झम्पशन करते, पेट्रोलचं कंबशन करते. ठीक आहे. पेट्रोल म्हणजे त्याचं कंबशन होते इंजिनमध्ये आणि हीट एनर्जी तयार होते. ती जी हीट एनर्जी आहे ती समोर ते इंजिनचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, तिथून पिस्टन, कनेक्टिंग रॉड, तिथून ते आपल्या रोटेटिंग क्रँकशाफ्ट पर्यंत आहे, तिथून फ्लायव्हील आणि समोर मग ते काय ट्रान्समिशन गिअर्स वगैरे आणि शेवटी टायरला. आणि ती मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे काय? तर गाडी धावायला लागते, म्हणजे रोटेटिंग मशीन आली, म्हणजेच काय? तर मेकॅनिकल वर्क झालं. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हीट इंजिन. ओके, आलं लक्षात? हीट इंजिन म्हणजे काय? अ मशीन ऑर इंजिन विच कन्वर्ट्स हीट एनर्जी इनटू द युजफुल मेकॅनिकल वर्क. ओके, आलं लक्षात? आता हे जे हीट इंजिन आहे याचे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन. ओके, त्याला आपण आयसी इंजिन आणि ईसी इंजिन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता बघा, पहिलं आपण बघूया एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय? की असं इंजिन की ज्याच्यामध्ये ते जे फ्युएल आहे ते इंजिनमध्ये न कंबशन होता इंजिनच्या बाहेर कंबशन होते आणि तिथून जी काही हीट एनर्जी येते ती इंजिन सिलेंडरला प्रोव्हाइड केली जाते आणि मग ती इंजिन सिलेंडर ती हीट एनर्जी मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करते. आणि इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय? नावातच आहे, इंजिन सिलेंडरमध्येच हीट एनर्जी तयार होते आणि तीच पुढे मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. आता ईसी इंजिनचे एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास तर स्टीम इंजिन. ठीक आहे. स्टीम इंजिन. स्टीम इंजिन कोणी लावला होता स्टीम इंजिनचा शोध? कमेंट सेक्शन मध्ये मला रिप्लाय करा. ठीक आहे. स्टीम इंजिन जे आहे बघा, जे जुनं होतं ते आता सहसा कोणी वापरत नाही. तर स्टीम इंजिनचं काय होतं की ते जे इंजिन सिलेंडर होतं त्याच्या बाहेर स्टीमचं बर्निंग होत होतं आणि ती जी हीट एनर्जी होती ती इंजिन सिलेंडरला प्रोव्हाइड केली जायची आणि मग ती जी हीट एनर्जी इंजिन सिलेंडरला प्रोव्हाइड केलेली ती मेकॅनिकल वर्क किंवा रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट होऊन ते इंजिन धावायला लागायचं रेल्वेचं. ओके, सो
दॅट इज दी एक्सटर्नल कंबशन इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे जे काय आपण व्हेकल्स वापरतो, बाईक्स आहे, त्यानंतर ट्रॅक्टर्स आहे, मोठमोठे ट्रक्स आहे, हे काय झाले इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे काय तर इंजिन सिलेंडर मध्ये फ्युएलचा सप्लाय होतो, तिथेच ते फ्युएल बस्ट होते कॉम्प्रेशनने वगैरे, जे काय स्पार्कने वगैरे, ते बघूया आपण समोर. आणि तिथूनच ते एक्सप्लोड होऊन मोठी हीट एनर्जी तयार होते, तीच आपण मेकॅनिकल वर्कसाठी वापरतो. अशा प्रकारे हे दोन प्रकार आहेत हीट इंजिनचे. कोणते कोणते? इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे इंटरनल कंबशन इंजिनचा, ठीक आहे. कारण की ट्रॅक्टरमध्ये किंवा जे काय फार्म मशिनरीजमध्ये इंटरनल कंबशन इंजिनच वापरले जाते. एक्सटर्नल कंबशन इंजिन आता कालबाह्य झालं, ठीक आहे, ते वापरले जात नाही. आपण आता करणार इंटरनल कंबशन इंजिनचा अभ्यास, ठीक आहे. इंटरनल कंबशन इंजिन. तत्पूर्वी आपण इंटरनल कंबशन इंजिनचं क्लासिफिकेशन पाहूया. बघा, दोन प्रकारे इंटरनल कंबशन इंजिन क्लासिफाय केले जाते. पहिला प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कंबशन, ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ कंबशन म्हणजे काय तर जे काय फ्युएल आहे ते कसं जळते, ओके, त्यानुसार इंटरनल कंबशन इंजिनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कसं? पहिला प्रकार आहे स्पार्क इग्निशन इंजिन, आणि दुसरा प्रकार कोणता आहे तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. बघा, आता स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन ऑन द बेसिस ऑफ कंबशन. आता स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे काय आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे काय तर स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच काय आपल्या टू व्हीलर, ठीक आहे, टू व्हीलर जे असतात त्या. कसं? आपल्या टू व्हीलर मध्ये स्पार्क असतो का? स्पार्क कशासाठी असतो तो तर जे काही फ्युएल आहे म्हणजे पेट्रोल जे आहे, ठीक आहे, ते कंबस्ट करण्यासाठी किंवा ते जाळण्यासाठी, ठीक आहे. रेडीमेड स्पार्क असतो, तो स्पार्क लागतो, आपण बटन जेव्हा स्टार्ट करतो तो स्पार्क लागतो, आणि टँक मधलं जे काही फ्युएल आहे ते इंजिन सिलेंडर मध्ये येते, तिथून वरती ते इंजिन सिलेंडरवर तो स्पार्क असतो, तो स्पार्क त्या इंजिन सिलेंडर मध्ये जातो आणि फ्युएलचा भडका उडतो आणि हीट एनर्जी तयार होते. सो दॅट इज नथिंग बट दी स्पार्क इग्निशन इंजिन, जे काय आपल्या बाईक्स मध्ये ते वापरले जाते, ठीक आहे. यालाच काय म्हणतात? कार्बोरेटर टाईप इंजिन. काय म्हणतात? कार्बोरेटर टाईप इंजिन. आता कार्बोरेटर टाईपच का म्हणतात? सेम बाईकचं उदाहरण घ्या, बाईक मध्ये कार्बोरेटर असते, ओके. बाईक मध्ये कार्बोरेटर असते कशासाठी असते तर एअर आणि फ्युएलचं मिक्सचर करण्यासाठी, ठीक आहे. कशासाठी असते? एअर आणि फ्युएलचं मिक्सचर करण्यासाठी. आपण म्हणतो आपण पेट्रोलवर गाडी चालवतो, फक्त पेट्रोल असते का तर नाही, कंबशन साठी एअरची सुद्धा आवश्यकता असते. त्याच्यामुळे आपण पेट्रोल तर टाकतो, पण ते पेट्रोल जे आहे ते कार्बोरेटर मध्ये येऊन तिथे एअरचा सप्लाय होऊन एअर आणि फ्युएल या दोघांचं मिक्सचर इंजिन सिलेंडर मध्ये जाते आणि तिथे मग स्पार्क होऊन ते इंजिन ते जे फ्युएल आहे ते त्याचं कंबशन होते. आलं लक्षात? आता बघा, एखाद्या वेळेस गाडी स्टार्ट होत नसली, आपण चॉक देतो, चॉक बाईकचा, ते चॉकचं फंक्शन काय तर बघा, फ्युएल जे आहे त्याचा सप्लाय वाढवणे. फ्युएलचा सप्लाय वाढला म्हणजे काय होईल? एअर तर यूज राहिली, फ्युएलचा सप्लाय वाढला आणि स्पार्क आला म्हणजे पटकन ते जे फ्युएल आहे ते बस्ट होईल, बर्न होईल आणि हीट एनर्जी तयार होईल आणि गाडी स्टार्ट होईल, ठीक आहे. आलं लक्षात? म्हणून लक्षात घ्यायचं स्पार्क इग्निशन इंजिनला काय म्हणतात? कार्बोरेटर टाईप इंजिन. कारण काय तर इथे जे फ्युएल आहे आणि जे एअर आहे यांचं मिक्सचर केलं जाते आणि मग ते इंजिन सिलेंडर मध्ये प्रोव्हाइड केलं जाते. आणि मिक्सअप करण्याचं काम कोणता टूल करतो तर कार्बोरेटर करतो. म्हणून स्पार्क इग्निशन इंजिनला कार्बोरेटर टाईप इंजिन असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर एक कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे काय तर बघा, काही जे हे असतात, सपोज आता डिझेल इंजिन जे असतात, डिझेल इंजिन, ठीक आहे. डिझेल इंजिन मध्ये काय असतं? डिझेल सहसा पेटत नाही, म्हणजे पेट्रोलच्या तुलनेमध्ये आपण जर का कम्पेअर केलं, पेट्रोल लगेच भडका घेते आणि डिझेल जे असतं ते लवकर भडका घेत नाही पेट्रोलच्या तुलनेमध्ये. मग अशा वेळी हे जे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन जे ते काय भानगडे बघा, सपोज दिस इज सिलेंडर, एक सिलेंडर असतं, पॅक असतं पूर्ण, ठीक आहे. तर काय करतात, हा असतो जे पिस्टन, हा पिस्टन असं वरती 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 जातो, हे तर पूर्ण पॅक झालेलं असतं आणि इथे एकदम कमी गॅप राहतो, ठीक आहे. तर आपण इंजिन सिलेंडरचे पार्ट वगैरे बघताना ते बघूया.
फक्त इथे एक लक्षात घ्या, इथे एकदम कमी गॅप राहतो, हा पिस्टन वरती वरती लोटतच आहे, त्याने काय होईल, खूप प्रेशर तयार होईल, प्रेशर खूप तयार झालं, ठीक आहे, एकदम प्रेशर तयार झालं, खूप जास्त प्रेशर तयार झालं काय होईल, तिथलं तापमान वाढेल, टेम्परेचर इन्क्रीज होईल, कुठपर्यंत, जवळजवळ 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढते इंजिन सिलेंडरमध्ये कॉम्प्रेशन केल्यानंतर. बघा किती मोठं तापमान आहे ते. मग एवढ्या तापमानामध्ये म्हणजे एवढ्या प्रेशरमध्ये, जवळपास 50 बारच्या प्रेशरमध्ये खूप तापमान वाढतं, तापमान खूप वाढलं, खूप तिथे आता खूप उष्ण झाली, अशा ठिकाणी काय केलं जाते, इथून एक असतो इंजेक्टर, ठीक आहे, इंजेक्टर असतो, इंजेक्टर डिझेल इंजिनच्या मध्ये, आणि हा जो इंजेक्टर आहे इथून असा फायनली ड्रॉपलेट डिझेलचे असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स इथून त्या इंजिन सिलेंडरमध्ये रिलीज करतो. मग आता एवढ्या प्रेशरमध्ये, एवढ्या टेम्परेचरमध्ये हे जे फायनली ॲटोमाइज जे डिझेलचे ड्रॉपलेट्स आहे ते हे इंजेक्टर इथे प्रोव्हाइड करतो. मग ते आले तर एवढ्या तापमानामध्ये ते लगेच पेट घेतील, ठीक आहे, म्हणजे इंजिन आपलं फ्युएल जे आहे ते बर्न झालं, आणि अशा प्रकारे इथे प्रेशर क्रिएट होऊन मग इथे हीट एनर्जी आणि ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. म्हणून कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनला दुसरं नाव काय, काय दुसरं नाव, इंजेक्टर टाईप. काय, इंजेक्टर टाईप. का म्हटलं याला इंजेक्टर टाईप, तर हा जो इंजेक्टर असतो, इंजेक्टर ह्या एकदम हायली प्रेशराइज एरियामध्ये फोर्सफुली आपलं जे फ्युएल आहे ते त्यात इंजेक्ट करतो, ठीक आहे. म्हणून कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन, कॉम्प्रेशन होतंय, कॉम्प्रेशन होऊन त्याच्यामध्ये इंजेक्टरच्या सहाय्याने फ्युएल टाकलं जातं, डिझेल इंजिन टाकलं जातं, म्हणून कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनलाच काय म्हणतात, इंजेक्टर टाईप इंजिन. परत आता स्पार्क इग्निशन इंजिन आहे, स्पार्क, कार्बोरेटरनी एअर आणि फ्युएलचं मिक्सचर केलं, तिथे एक स्पार्क आला आणि त्याचा भडका उडाला आणि फ्युएल बर्न झालं, ठीक आहे, ठीक आहे, हे झालं स्पार्क इग्निशन इंजिन. म्हणून याला काय म्हणतात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन. काय म्हणतात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन, ठीक आहे. म्हणजे काय, एअर आणि फ्युएलचा कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतो, तो मिक्सअप होतो आणि त्या कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या मिक्सरला बर्न केला जाते, म्हणून त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन. आणि तसंच मग कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनला काय म्हणतात, कॉन्स्टंट प्रेशर कंबशन. काय म्हणतात, कॉन्स्टंट प्रेशर. का, कारण की कॉम्प्रेशन आहे, कॉम्प्रेशन करून प्रेशर क्रिएट केला जाते, म्हणून त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट प्रेशर कंबशन. आणि स्पार्क इग्निशनला काय म्हणतात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन. आलं लक्षात, हे झालं क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन ऑन द बेसिस ऑफ कंबशन, ठीक आहे. आलं लक्षात, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. बरं, हे झालं आयसी इंजिनचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कंबशन. दुसरा प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन ऑन द बेसिस ऑफ वर्किंग सायकल. बर, माझा वर्किंग सायकल म्हणजे काय भानगड आहे बा, समोर बघणार, फक्त शब्दांकडे लक्ष द्या. क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन ऑन द बेसिस ऑफ वर्किंग सायकल. काय क्लासिफिकेशन, 2 गटामध्ये क्लासिफिकेशन केलं जाते ऑन द बेसिस ऑफ वर्किंग सायकल. काय, 4 स्ट्रोक इंजिन आणि 2 स्ट्रोक इंजिन, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ इंटरनल कंबशन इंजिन ऑन द बेसिस ऑफ वर्किंग सायकल. काय, 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन. 4 स्ट्रोक इंजिन मध्ये काय 4 स्ट्रोक असतात, 2 स्ट्रोक इंजिन मध्ये काय 2 स्ट्रोक असतात. मग आता स्ट्रोक का भानगड आहे, वर्किंग सायकल का भानगड आहे, ठीक आहे. हे याच्यावर क्लासिफिकेशन कसं केलं ते आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये, जेव्हा आपण इंजिनचे जे सिलेंडर आहे त्याचे कंपोनंट जेव्हा बघू, त्याच्यानंतर ते तुम्हाला सगळं क्लिअर होईल. आता आजच्यासाठी एवढंच पुरेसे. थँक्यू.